अगं आवर लवकर. सुंदर दिसतेस ताई. आपण कुठे लग्नाला चाललोय? श्रावणात कधी लग्न होतात का? आज माझी श्रावणी सोमवारची पूजा आहे, त्याचीच तयारी करतेय मी. किती करतेस तू ताई महादेवाचं? नुसतं महादेवाचं नाही, महादेव पार्वती म्हण. म्हणजे माझी भक्ती पूर्णत्वाला तेव्हाच जाते जेव्हा मी महादेवाबरोबर पार्वतीची सुद्धा पूजा करते. तुला पार्वतीचा त्याग संघर्ष माहितीये का ग? त्याग आणि संघर्ष? त्या तर देवी आहेत ना, त्यांचा कसला संघर्ष? पार्वती माझ्यासाठी फक्त देवी नाहीये, प्रेरणा आहे, आशा आहे. मला सांग, तू सुद्धा शिवपार्वतीचं करतेस ना? हो. मग तुला त्यांचा मुलगा कार्तिकेयच्या जन्माची गोष्ट माहितीये? नाही ग. मग तुला पार्वती मातेच्या भावाचं नाव माहितीये? नाही ग, पण हे सगळं तुला कसं माहिती? कारण मी पार्वतीला नुसतं पूजत नाही, तर तिच्याविषयी वाचते सुद्धा. हे बघ ही कादंबरी. मला सांग, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण कोणता असतो? तिचं लग्न, तिचं रिलेशनशिप. एक्झॅक्टली. तू मला कधी माझ्या नवऱ्याशी भांडताना बघितलंयस? किंवा मी माझ्या सासरी खुश नाही असं माझ्या तोंडून कधी ऐकलेस? छे, कधीच नाही. कारण या कथेमुळे आम्हाला प्रेमही कळलं आणि त्याग सुद्धा कळला. या कथेने आम्हाला जगायला शिकवलंय. पार्वतीच्या जन्मापासून तिच्या संपूर्ण चरित्राचा वेध घेणारी ही कादंबरी. पार्वतीला तीच सती आहे हे कोणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या आईचं मत काय होतं? पार्वतीने कोणती युद्ध लढली हे या कादंबरीतून तुला जाणून घेता येईल. आणि हो, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माच्या 2 वेगवेगळ्या कथा आपल्या पुराणांमध्ये, त्याचाही संदर्भ या कादंबरीत आहे. ताई, मी सुद्धा हे पुस्तक नक्की वाचेन आणि माझंही आयुष्य लग्नानंतर तुझ्यासारखंच सुखी असेल. पण ताई, तू तर आता सासरी जाणार ना, मग माझ्याकडे हे पुस्तक नसेल वाचायला. अगं, अमेझॉनवर हे पुस्तक अवेलेबल आहे. लेखक समर लिखित पार्वती. ते काम करते, हे पुस्तक ना मीच तुझ्यासाठी ऑर्डर करते. माझ्याकडून तुला गिफ्ट. थँक्यू ताई.